श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या बंधदारावर अचानक अशी काही अनाकलनीय माणसे दस्तक देणार आहेत, ज्यांचा चेहरा पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. हा केवळ साधा योगायोग नसून ब्रह्मांडाकडून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली आणि तितकाच भयानक संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका अशा गुप्त रहस्याशी जोडलेला आहे, ज्याचा सुगावा आजवर कोणालाच नव्हता. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक छळाचा, अपमानाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो खेळ आता संपणार असून येत्या काही तासात तुमच्या मोबाईलवर एक असा थरारक शुभ समाचार धडकेल, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण लक्षात ठेवा, या प्रचंड आनंदाच्या पाठीमागे एक असा भयंकर लुपलोह दडलेला आहे, जो जो जर तुम्ही आत्ताच ओळखला नाही तर महाविनाशाच्या खाईत कोसळण्यापासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. म्हणूनच या गर्दीमागचे खरे कारण आणि तो पाठीत खंजीर खुपसणारा शत्रू नेमका कोण आहे, हे व्हिडिओच्या शेवटी उघड होईपर्यंत एक सेकंदही स्क्रीनवरून नजर हटू देऊ नका. तर कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला कमालीची सावध राहावे लागेल, कारण येत्या आठवड्यात अशा 2 विशेष रात्री येणार आहेत, ज्या दिवशी तुमच्या आरोग्यावर आणि संपत्तीवर एक अदृश्य संकट घेट्या घालणार आहे. आणि याच काळात तुमच्याकडून एक अशी भयंकर चूक घडणार आहे, जी हातातोंडाशी आलेला कुबेराचा अफाट धनलाभ एका झटक्यात जळून खाक करू शकते. तुमच्या घरात येणाऱ्या त्या अनपेक्षित गर्दीत काही अतिशय जवळचे चेहरे भयानक मुखवटे घालून हातात एक अशी रहस्यमय वस्तू घेऊन येत आहेत, जी तुमची सुखशांती एका रात्रीत हिरावून घेईल. तुमचा अत्यंत चोखंदळ विचारी, इतरांना मदत करणारा आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात स्वतःला विसरणारा स्वभाव हीच तुमची कमजोरी बनून तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्याच्या शत्रूने नेमकं काय जाळविलं आहे. हे 2 धोक्याचे दिवस कोणते आहेत आणि या संकटाचा कणा मोडून टाकणारा तो महाउपाय कोणता आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. कारण हा काळ तुमच्यासाठी जितका राजयोगाचा आहे, तितकाच एका गुप्त चुकीमुळे जीवघेणा ठरू शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार तुमच्या कुंडलीत सध्या एक असा भयानक आणि अदृश्य लुपलोह निर्माण झाला आहे, जो तुमच्या नकळत तुमच्या संपूर्ण यशाला, आनंदाला आणि कष्टाने कमावलेल्या पैशाला आतून पोखरून नष्ट करत आहे. तुम्ही दिवस रात्र रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, प्रत्येक नाते जीवापाड जपत आहात, तरीही ऐनवेळी नशिबाची साथ सुटते आणि यश अगदी हातातोंडाशी आलेले असताना अचानक डोळ्या देखत निसटून जाते. याच्या मागे तुमची मेहनत किंवा नशीब कारणीभूत नसून तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर आणि तुमच्याच वर्तुळातील एका अतिशय जवळच्या व्यक्तीचा गुप्त शाप व भयंकर मत्सर कारणीभूत आहे. हा तोच लुपलोह आहे, ज्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरातील आर्थिक प्रगती पूर्णपणे खिळून राहिली आहे आणि तुमची कमालीची सरळता, तुमचा अतिविचारी व कोणावरही लगेच विश्वास दाखवण्याचा स्वभाव हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुमच्याच विरोधात पाठीमागून एक भयंकर चक्रव्यूह रचलं जात आहे. तुम्ही नेहमीच कोणाच्याही खोट्या रडण्यावर विश्वास ठेवून स्वतःचे नुकसान करून घेता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, भविष्यातील आर्थिक व्यवहार आणि अगदी घरातील तिजोरीच्या चाव्या देखील चुकीच्या लोकांसमोर उघड्या करून बसता. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही स्वार्थी आणि कपटी लोक तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्याच्या आणि तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या भयानक कटात गुंतलेले आहेत. तर कन्या राशीच्या जातकांनो, आता मात्र कालचक्राने एक अत्यंत उग्र रूप धारण करून कंबर कसली असून येत्या 48 तासात ग्रहाची अशी एक महास्थिती ब्रह्मांडात बनत आहे, जी तुमच्यावर होणाऱ्या या अदृश्य धोक्याचे आणि शत्रूच्या चालीचे समूळ उच्चाटन करणार आहे. विश्वाचे हे न्यायाचे दार जुलैच्या या शेवटच्या दिवसात तुमच्यासाठी पूर्णपणे उघडत असताना समाजात आणि लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा आणि आकर्षण कमालीचे वाढणार असून तुमची एक छोटीशी भेट किंवा केवळ एक सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित आणि अचानक माणसाची एक मोठी गर्दी जमताना दिसणार आहे. दाराशी होणाऱ्या या अकल्पनीय गर्दीचे सर्वात मोठे आणि थरारक रहस्य हेच
आहे की तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा आणि यशाचा विचार करून तुमच्या घरात येत नसून या गर्दीत काही चेहरे अतिशय भयानक आणि खोटे मुखोटे घालून वावरत आहेत. तर कन्या राशीच्या जातकांनो, थेट नशिबाचा चमत्कार घडवण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. कारण याला तिसरा संकेत थेट तुमच्या घरात आजच घडत आहे. त्यामध्ये पहिला संकेत आहे, गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल, तर जाग आल्यानंतर अचानक शरीरात एक वेगळीच दैवी ऊर्जा आणि प्रसन्नता जाणवत असेल, तर समजून जा की साक्षात न्यायदेवतेची आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर झाली असून हा काळ तुमच्यातील सप्तशती जागृत करण्याचा पूर्वसंकेत आहे. तर कन्या राशीच्या जातकांना दुसरा संकेत म्हणजे हा संकेत तुमच्या स्वप्नाशी आणि तुमच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याकडे अनेक लोक नकळतपणे दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभर हात चोळत बसतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, स्वच्छ देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील, तर समजून जा की तुमच्या पितृदोषातून तुम्हाला पूर्णपणे मुक्तता झाली आहे. आणि याच सोबतीला मुख्य दारावर अचानक सुंदर फुलपाखरू किंवा मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर साक्षात लक्ष्मीची पावले तुमच्या घरात पडत आहेत याचा हा निर्विवाद पुरावा आहे. तर तिसरा संकेत हा आहे की तुमच्या स्वतःच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणाऱ्या अचानक बदलाशी जोडलेला आहे. कारण जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो, तेव्हा मनातील जुनी चिंता, भीती, नैराश्य आणि इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडून मन अत्यंत शांत, स्थिर व आशावादी बनू लागते. एवढेच नाही, तर तुमच्या कठीण काळात ज्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला लावारिस समजून एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. हा बदल जर तुम्हाला जाणवत असेल, तर आत्ताच या क्षणी कमेंटमध्ये स्वतःचे नाव लिहून ब्रह्मांडाला धन्यवाद द्या. तर कन्या राशीच्या जातकांनो, आर्थिक चमत्कार घडत असतानाच ब्रह्मांडाने तुमच्या आरोग्याबाबत एक अत्यंत गंभीर आणि थरारक इशारा दिला आहे. कारण या बदलत्या काळात जर तुमचे शरीर साथ देत नसेल, तर या अफाट संपत्तीचा काही उपयोग होणार नाही. तुमच्या संवेदनशील आणि अतिविचार करण्याच्या स्वभावामुळे गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जाणवणारा मानसिक त्रास, अपुरी झोप किंवा पोटाचे व पचनाचे छुपे त्रास हे केवळ साधे आजार नसून तुमच्यावर रचल्या गेलेल्या गुप्त कारस्थानाचा आणि नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम आहे. येत्या मंगळवारी आणि शनिवारी विसरूनही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक विचलिततेमुळे मध्ये प्रवास करणे किंवा अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ खाणे टाळा, कारण शत्रू आता तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर थेट वार करण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त आणि मोठी डील फायनल होणार आहे, जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल आणि अडकलेला धनलाभ अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात येईल. पण या काळात या एका विशिष्ट दिवशी तुम्हाला एक भयंकर चूक टाळायची आहे. जुलैच्या शेवटच्या बुधवारी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणावरही दया दाखवून किंवा उसने पैसे देऊ नका. कोणत्याही नवीन कागदपत्रावर घाई गडबडीत स्वाक्षरी करू नका आणि स्वतःच्या आगामी योजनाची वाच्यता अगदी स्वतःच्या सावलीला देखील करू नका. या दिवशी केलेली एक छोटीशी चूक किंवा अतिविश्वास तुमच्या हातात येणाऱ्या कुबेराच्या धनाला जळून खाक करू शकतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढून कंगाल करू शकतो. या सर्व नकारात्मकतेवर, आरोग्यावरील संकटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करून स्वतःभोवती एक अभेद्य दिव्य कवच निर्माण करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. यासाठी रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून नाव घ्यावे लागेल. तसेच प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी पांढरे किंवा हिरवे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा साखर दान करावे आणि सतत मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन एक हिरवे मूग किंवा फूल आणि नारळ अर्पण करून आपली समस्या देवी समोर मांडावी लागेल. हा उपाय केल्यानंतर शत्रूची सर्व अस्त्रे तुमच्या समोर निकामी होतील आणि तुमचे आरोग्य दोन्ही
संपत्ती दोन्ही सुरक्षित राहील. तर कन्या राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही जातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होता. हे अखेर तुमच्या घरी होणाऱ्या या गर्दीचे आणि नशीब पालटण्याचे मुख्य कारण काय आहे आणि तो पाठीत खंजीर खुपसणारा तुमचा शत्रू नेमका कोण आहे? तो शत्रू तुमचा दुसरा कोणी नसून तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेणारा, तुमच्या कठीण काळात तुमच्यावर हसणारा आणि तुमची परिस्थिती पाहून तुमची थट्टा करणारा तोच जवळचा नातेवाईक किंवा मित्र आहे, ज्याला वाटले होते की तुम्ही आता आयुष्यात कधीच उभे राहू शकणार नाही. पण साक्षात ब्रह्मांड आता त्या व्यक्तीच्या अहंकाराचा नाश करून त्याला तुमच्या पायाशी यायला भाग पाडणार आहे. येत्या 5 दिवसात तुम्हाला मिळणारा तो शुभ समाचार हा केवळ तुमच्या आर्थिक प्रगतीचा नसून तुमच्या प्रचंड श्रीमंतीचा आणि समाजात मिळणाऱ्या एका मोठ्या प्रतिष्ठेचा असणार आहे, ज्यामुळे तुमची नवीन गाडी, तुमचे नवीन घर आणि तुमचे सुखवैभव पाहून ते सर्व जळणारे शत्रू आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोक स्वतःहून तुमच्या दारात शरणागती पत्करण्यासाठी गर्दी करणार आहेत. ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आजवर एक अपयश किंवा शाप समजून दिवस रात्र रडत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी एक महाशक्तिशाली राजयोग बनून समोर आली आहे आणि आता तुमचा विजय निश्चित आहे. साक्षात माता लक्ष्मी आणि विधात्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद, कोणतीही दुष्ट शक्ती किंवा शत्रू, कोणतेही षड्यंत्र तुमचे वाकडे करू शकणार नाही. हा दृढ विश्वास मनात घट्ट ठेवा आणि या अमाप शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी लिहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा हा छोटासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ब्रह्मांडाच्या या आशीर्वादाला तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करेल. त्यामुळे आता तयार व्हा तुमच्या जीवनातील या सर्वात मोठ्या बदलाची साक्षीदार होण्यासाठी.